आपलं स्वागत। मी नानोबा वायबशी। आज बीड जिल्ह्यातील तलोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरवाडी या गावामध्ये भर दुपारी खून करण्यात आला। घरगुडे आणि भावले या दोन गटामध्ये वाद झाला होता। हा वाद पूर्वीचाच आहे, कारण घरगुडे आणि भावले यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून दुश्मनी आहे। या अगोदर दोन मुली मयत आहेत आणि त्याचा राग त्या आज जो मयत झाला त्यांच्यावर होता। हे काही दिवसापूर्वी कारागृहात होते, त्यांना जामीनही मिळाला होता। मात्र त्यांच्यावर संशय असल्याने आज भर दुपारी तलोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्यांचा खून करण्यात आला आहे। त्यामुळं या घटनेनं संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे। सायंकाळच्या वेळी तलोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही नागरिक असतील, पांढरवाडी गाव परिसरातील काही मयताचे नातेवाईक असतील, त्यांनी अचानक पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अचानक टाव फोडला आणि प्रचंड राडा करत गोंधळ निर्माण झाला। त्यामुळं उपस्थित असणाऱ्या पोलिसांनासुद्धा काही काळ काय गोंधळ चालला आहे हे सुद्धा कळायला मार्ग नव्हता। आता मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। पोलिसांचा मोठा फोर्स या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जे नातेवाईक आहेत मयताचे ते त्याच ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत। रस्त्यावर राडा चालू आहे, रस्ता जाम करून बसलेला आहे। पोलीस अधिकाऱ्याचं मुख्य गेट सध्या बंद आहे आणि पोलिसांचा खडा पहारा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। तर मयत हा जिल्हा रुग्णालयामध्ये संवेदन जे काही कक्ष आहे, शोक कक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। पुढील तपास आता तलोडा पोलीस करत आहे। जर धरून नेला असतं तर हे अनर्थ कळला असता, आमचा माणूस गेला नसता। ते कोणाला तरी मारण्याच्या पिचावर होते, ते मारण्याच्या पिचावर होते। ह्याच्या अगोदर ते दोन लेकर मारलेले ह्या पोराचे, त्यांनी ह्या जे मेलेला मुलगा का त्याच्या बापाला आरोपी करून हायकोर्टाने जामीन दिली त्याच्या बापाला। ते व्यवस्थित मोकळा, पण त्यांनी विनाकारण राग माना धरून त्यांनी आज सकाळपासून ते प्रयत्नच होते त्याला ह्यांना मारण्यासाठी। तलोडा पोलीस स्टेशनने ज्यावेळेस त्यांच्या भाषावर दरोडा पाळला, 2 लाख रुपये नेले, हे केले, त्यावेळेस तलोडा पोलीस स्टेशनने दखल घेतली नाही। ते उलटे म्हणत की ही दखल हे आरोपी नाहीत। आता आमचे माणसं मारले तरी आरोपी नाही। आज तुम्ही तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेला होता का? तिथं काय झालं ते सांगा। तिथं गेलो तर तिथं कोणी समजा इकडे आल्यामुळे आम्ही दुःखात असल्यामुळे आम्ही इकडे आलो होतो। गुन्हा दाखल करायला आमची गाडी गेली, आता दाखल करते ते। पांढरवाडी गावात तलवाडा पोलीस स्टेशन मध्ये उभा माणूस चिरला। कधी आज दुपारी 3 वाजता घटना कुठे? तिथे आता पांढरवाडी तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणी केलंय? उभा तलवारीनं माणूस चिरला। कोणी केलंय? गावातीलच माणसाने केला, उभा माणूस चिरला। पोलिसांचं सहकार्य मिळालं नाही का? पोलिसांकडून काही सहकार्य मिळालं नाही। नाव काय त्यांचं? नाव काय? माझे भावले कशामुळं काय त्याच्या मनामध्ये द्वेष होता कुणास ठाऊक। आमचा माणूस केला आणि तलवारीला माणूस चिरला आणि उभा आम्ही इथून रस्त्यावर जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन। बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा। संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड। संपर्क क्रमांक 93 55 100 100।